₹370 ची बिर्याणी आणि ₹370 च्या बिर्याणीमध्ये मुलीला हवं तसं वापरता येतं. काय लेव्हलची मानसिकता आहे ना या लोकांची आणि कुठल्या लेव्हलला ह्यांनी मानसिकता यांची ढासळून ठेवलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रात तुफान व्हायरल होतोय किंवा याच्या पाठीमागची सत्यता सुद्धा तुम्हाला माहिती असेलच. पण या व्हिडिओमधून आपल्याला काही गोष्टी सांगायच्यात ना, त्या नक्कीच तुम्हाला व्हिडिओ संपत आल्यानंतर समजतीलच. या आपल्या महाराष्ट्रामध्ये ना, एक प्रणित मोरे नावाचा एक कॉमेडियन आहे, जो स्टँड कॉमेडी करतो आणि तो खूप चांगली कॉमेडी करतो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे. मी त्याचे अनेक याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ पाहिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तो कॉमेडीचा एक सेन्स आहे किंवा तो जाग्यावरती एका शब्दावरती फिरून तो कॉमेडी करू शकतो. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे ना, की त्याच्या कॉमेडीमध्ये जी अश्लीलतेचा जो काही वास लागलेला आहे किंवा जे काही भडीमार त्याने केलेलं ना, तो प्रचंड केलेला आहे. आणि त्याचंच प्रतीक त्याचंच एक उदाहरण म्हणून ते 370 च्या बिर्याणीचा विषय समोर आला. आता त्या 370 च्या बिर्याणीवरून त्या मुलाची नोकरी सुद्धा गेलेली आहे. त्याला आता 4 माणसात उभं राहण्याची त्याची लायकी सुद्धा राहिलेली नाही आणि राहणार सुद्धा नाही. असले नीच मानसिकतेच्या लोकांना ना, हे असंच पाहिजे. एकतर तू केलंय ते केलंय आणि जग जाहीर सांगतोय, एका शोमध्ये सांगतोय, जो शो खरं तर पॉप्युलर आहे तुला माहिती आहे आणि तो प्रणित प्रत्येक वेळेस विचारतो, की हे YouTube, Instagram, सोशल मीडियावरती जाणार आहे. तुम्हाला चालेल का? आणि चालेल असेल, चाललं तरच मी तुम्हाला विचारतो. त्यावरती ह्यांना सुद्धा एक सवय लागलेली आहे, की नाही आम्हाला चालेल किंवा तुझ्या शोमध्ये आल्यानंतर आम्ही फेमस वगैरे होतो, अशी काही लोकांची भावना आहे. आणि त्याच्यातून ती जातात आणि तिथे काहीतरी बरळतात आणि असला चुत्यापणा करतात आणि मग त्याच्यानंतर पुढे जे निस्तरायला लागतं, ते निस्तरतातच. आता तो जो कोणी होता बोलणारा 370 च्या बिर्याणीमध्ये मला वसूल करायचे होते आणि मी ते केले. अक्षरशः त्याची नोकरी गेली. त्याच्यासोबत आता कुठल्याही प्रकारे पूर्ण देशामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी झालेली आहे. कदाचित तो त्याच्या जीवाचं काय बरं-वाईट सुद्धा करू शकतो. म्हणून शेवटी त्याला जे हवं असतं किंवा एखाद्याला जे काय हवं असतं, म्हणजे त्याला त्या बोलण्यातून त्याचं काय तात्पर्य होतं, कशासाठी त्याला बोलायचं होतं, हे त्यालाच माहिती. पण त्याने जे उद्गार काढले किंवा त्याने नालायकपणाचा जो कळस म्हणतो आपण, तो या ठिकाणी केला, तो खरंच चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन मला मुलींना सुद्धा काही गोष्टी सांगायच्या आहेत, की असले छपरी पोरं किंवा असले फक्त यूज एंड थ्रो करणारी पोरं ओळखा आणि यांच्यापासून दूर राहा. कारण हे खायला देतात, खायला दिल्यानंतर ते तुमचं कसं वसूल झालं पाहिजे, याचा सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये जे चाललेलं असतं आणि त्याच्यामुळं नाहक मुली बदनाम होतात. आता मुलींकडे एका इंटेन्शननं पाहिलं जातंय, की एवढ्या बिर्याणीमध्ये ही मुलगी विकली जाईल, अरे, मुलगी ही एक चारित्र्यवान असलीच पाहिजे आणि मुलगीचं चारित्र्य हे खूप मोठं असतं. त्याचा हिशोब लागत नाही. त्याच्यामुळं मुलींनी सुद्धा असले छपरी-टपरी पोरं असतात ते लांब करा. आपली इज्जत ही खूप महान आहे, खूप मोठी आहे. या अशा किरकोळ गोष्टींमध्ये वाया घालवू नका. आणि त्याच शोमध्ये येणाऱ्या मुलीसुद्धा काय आहे, ज्या अक्षरशः ती दुसरी एक डॉक्टरी पेशा आहे आणि ती सांगते, की मी आल्यानंतर ज्यावेळेस मुलं सुसाईड वगैरे करतात, त्यावेळेस काय बोलतात आणि कोणत्या लेव्हलला जाऊन बोलतात ना, यांचा मला राग नाही, यांचं वाईट वाटतंय, की अशी जनरेशन तयार झालेली आणि त्यांना प्रणित मोरेसारखे जे इतके तो चांगला कलाकार आहे म्हणजे. तो मराठी माणूस आहे म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. तो कलाकार सुद्धा चांगला आहे. पण त्याने ज्या पद्धतीने अश्लीलतेचा कळस केलेला आहे ना मागच्या एक 6-7 महिन्यापासून, तो खरंच खूप वाईट आहे आणि त्याने कुठेतरी याच्यातून शिकलं पाहिजे आणि हे असले चाळे बंद केले पाहिजेत. असले येड येडे इथं आणले नाही पाहिजेत. यांच्यामुळं तुझ्या शोची गरिमा गेली तर गेलीच. प्लस तुला आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे तुझ्याकडे लोकांचा प्रश्न बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्याच्यामुळं कुठल्याही मुला-मुलींनी अशा शोमध्येच गेल्यानंतर आपली तोंड ताब्यात ठेवा. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, त्याचा पुढे जाऊन काय अर्थ निघणार आहे, याचा कुठेतरी विचार करा.